साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। आशिया कपच्या मैदानावर टीम इंडिया आज UAE विरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आशिया कपमध्ये दोन्ही संघांमधील पहिला सामना कधी झाला आणि त्यात कोण जिंकलं होतं। या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला 9 वर्ष मागे जावे लागेल, म्हणजे 2016 मध्ये। त्या वर्षीही आशिया कप T20 स्वरूपात खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये भारताने UAEचा 9 गडी राखून पराभव केला। बुमराह आणि पंड्या यांच्या बेदम गोलंदाजीने भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली। टीम इंडियाला इतके कमी लक्ष मिळाले की रोहित शर्माला हिरो होण्यासाठी अर्धा तासही लागला नाही। जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी UAEला जलद धावा काढण्यासाठी एकही संधी दिली नाही। जसप्रीत बुमराहने त्याच्या 4 षटकांच्या कोट्यात 14 डॉट बॉल टाकले, म्हणजे त्याने त्यावर एकही धाव दिली नाही। याशिवाय त्याने 1 विकेटही घेतली। त्याचवेळी हार्दिक पंड्याने 3 षटकांमध्ये दिलेल्या धावांपेक्षा जास्त डॉट बॉल टाकले। पंड्याने 3 षटकांमध्ये 13 डॉट बॉल टाकले आणि 11 धावांमध्ये 1 विकेट घेतला। भुवनेश्वर कुमार UAE विरुद्ध खेळल्या गेलेल्या त्या T20 सामन्यात सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला। याशिवाय 1 विकेट घेणाऱ्या हरभजन सिंगने 4 षटकांमध्ये 16 डॉट बॉल टाकले। भारताच्या या जबरदस्त गोलंदाजीचा परिणाम असा झाला की UAE संघाला 20 षटकात 9 गडी बाद 81 धावा करता आल्या। भारतासमोर 82 धावांचे लक्ष्य होते, ज्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी 43 धावा जोडल्या। धवनसोबत 43 धावांची भागीदारीत रोहितने एकट्याने 39 धावा केल्या। युवराज सिंगने 14 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या। धोनीच्या नेतृत्वाखाली 2016च्या आशिया कपमध्ये भारताने 10.1 षटकात 82 धावा करत UAE विरुद्ध खेळलेला सामना 9 गडी राखून जिंकला। रोहित शर्माला UAE विरुद्धच्या त्या T20 सामन्यात 26 मिनिटात खेळलेल्या खेळीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले।